आतापर्यंत किती व्हिडिओ वगैरे पाहिले असेल तुम्ही? मी 100 व्हिडिओ बघितले तसे. खूप व्हिडिओ बघितले खूप व्हिडिओ. आता ताई तुम्ही मग अनुभव सांगितला का रात्रभर सर व्हिडिओच पाहतो? सारखे तेच काम रात्रभर त्यांचा व्हिडिओ बघत बसणे. हा. एक झालं की दुसरा. आम्हीच म्हणायचो की बाद झाला किती वेळ व्हिडिओ बघणार. नाही, प्रत्येकाचा अनुभव ऐकलाच पाहिजे असं आहे. प्रत्येकाचा अनुभव ऐकत राहायचे. काय आलं अनुभव, ग्रीन लाईफ वापरून, कार्बन वापरून काय अनुभव आला. म्हणलं एकदा प्रयत्न करायचा. मग तो त्यांनी केला. अच्छा, म्हणजे तुम्ही पण त्यांची साथ दिली भाऊ. हो हो. काय फरक आहे रासायनिक आणि या तंत्रज्ञानमध्ये? ह्यात म्हणजे कसं आहे, रासायनिक हे तात्पुरतं आहे हम्म, आणि ते जमिनीला एक सवय लावून ठेवलेली आहे शेतकऱ्यांनी हम्म, की हे मारल्याशिवाय चालूच शकत नाही. हम्म. मग तसं त्यापेक्षा तुम्ही हे एकदा वापरून बघा ना, तुमची जमीन बी व्यवस्थित राहील आणि तुम्हाला वेळ तुमचा कमी वेळात काम होईल. चांगलं पीक मिळेल तुम्हाला आणि तेवढं वेळात. चांगलं पीक मिळेल. हा, कमी वेळात चांगलं पीक घेऊ शकतो. अच्छा. पण ते प्रयत्न करायचं काम आहे ना. हो बरोबर आहे. म्हणजे आता इथून पुढून तुम्ही 100% हेच तंत्रज्ञान वापरणार? नाही नाही, हेच आता जी पुढची आपली पिकं येणार आहेत, हम्म. म्हणजे आपण करणार आहे हम्म. काय ते आपण हेच सगळं टोटल वापरणार आहे ऊस आणि त्यांना सर्वांना. सगळं. नाही पुढची तुम्हीच असणार आहे सर, तुम्हालाच बोलावणार आहे आणि तुम्हाला हेच प्रोडक्ट असणार आहे आपल्याकडे. हम्म. मी आणि त्याचा रिझल्ट बी मी तुम्हाला कमी वेळात अजून ह्याच्यापेक्षा काढून दाखवतो. हो ना. हा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली सर्व तुम्ही भरपूर खत औषधं वापरून बसलेले अगोदर तुम्ही. सगळं कुटाने करून बसलेले, थकले पण सगळं वापरून बघितलेलं आहे. पण रिझल्ट काय नाही. आज तुम्ही हे वापरा, उद्या ते वापरा, नंतर न म्हणणार अहो मग एक काम करा आता हे वापरून बघा. म्हणजे 3 प्रकारची 3 औषधे देऊन बी इफेक्ट नसेल होत तर त्याचा काय फायदा आहे? फुलासाठी वेगळं, सगळं प्रत्येक तुमचं गोष्टीसाठी करप्यासाठी वेगवेगळं वेगळं देणार, वापरावं फुलासाठी लागतं. वेगळं देणार, मग म्हणणार खालनं हे वापरा, दाणेदार वापरा. ते काही नाही. काही नाही. काही- तसं इकडे काकू म्हणजे ताई इकडे फक्त 2 औषध वापरा, एवढ्या 2 औषधातच हा एवढा फरक दिसतोय आम्हाला. सर्व होणार. फुटवे पण. फुटवा चांगला आहे, फुलं आहे, कळी चांगली आहे. हम्म. झाडाची अहो, उंची तुम्ही आत्ताच बघता किती ड्रिंचिंग झाडं करताना उंच झाले. मी सगळ्यात मोठं औषध हे जास्त वापरलेली पहिल्यांदाच. हा. म्हणजे जे त्यांनी प्रमाण सांगितलं होतं ना त्याच्यापेक्षा मी जास्त वापरलेली. हो ना. हा. अच्छा, म्हणजे जसे युट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघितले, जसं त्या शेतकऱ्यांना रिझल्ट आले तसाच अनुभव तुम्हाला पण आला? अगदी. हा, पण त्यांच्यापेक्षा मला फास्ट आलेलं आहे. फास्ट आलेला आहे. म्हणजे जे होतं ना, हा हा. आपण जुने व्हिडिओ बघितले, मला बरोबर. त्यांच्यापेक्षा जास्त तर वाटतंय मला. हो ना. अच्छा, आज तुम्ही समाधानी का एकदम? समाधानी. झाडाला एका झाडाला सिटिंग म्हणजे अशी आहे की कळी 40-50 50 फुलकळी. हा, हो. फुलकळी आता. अच्छा. 60चे बी भरल, 60 बी आहेत. म्हणजे हे वापरल्यानंतर शेती एकदम निवंत होईल. निवांत. निश्चिंतच राहायचं, कसला रोग नाही. डायरेक्ट म्हणजे तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता. अगदी. बिनधास्त आहे, काही नाही याचं. मन समाधानी होतो. नाहीतर ती दररोज 5 दिवसाला औषध मारायचं, हायच ते काही ना काहीतरी. आणि कमी खर्चाचं तुम्हाला उत्पन्न जास्त होत असेल तर काहीच हरकत नाही शेतकऱ्यांनी वापरायला. हे 100% वापरलं पाहिजे. वापरलंच पाहिजे. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव कपिल सुरेश शेवते. अच्छा. पत्ता कोणता आहे? सासवड, सासवड. तालुका? पुरंदर तालुका. पुरंदर. हम्म. तुमचं नाव सांगा ताई. दीपाली शेवते. अच्छा. आता आपण तुमच्या मागे बघू शकतो वांग्याचा प्लॉट आहे, बरोबर ना? हो, व्हरायटी कोणती आहे सर ही? हे पंचगंगा. पंचगंगा आहे का? हम्म. अच्छा, किती दिवसाचा प्लॉट आहे? हा 90 दिवसाचा प्लॉट आहे सर. 90 दिवसाचा 90 प्लॉट आहे. दिवसाचा. शेती किती वर्षापासून करता आपण? शेती तशी मी अनुभव मला तसा 20 वर्षाचा आहे, पण आता परत 4 वर्षात परत उतरलो मी. अच्छा. थोडे दुसरे व्यवसाय होते तिकडे होतो मी. ओके. मग परत आता शेतीत उतरलोय. अच्छा. एक 5-6 वर्ष झालं मी कोरोना बसणं. बर. सोबत जोडी शेती बघते. हा, आपण हो. माणसं नाही घेत, काय मान- असेल ते घरगुतीच. घरगुती का? म्हणजे लागवड केल्यापासून सर्व घरची मुलं आणि आम्ही. हो ना. हो. अच्छा. बर. आता मला सांगा हा प्लॉट किती क्षेत्र आहे? हा तरी 5 गुंठ आपलं अर्धा एकरचा. अर्धा एकर आहे का? अर्धा एकर. हा. अच्छा. बर. ह्या वर्षी आपण असं कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे प्लॉट मध्ये एवढा बदल दिसतोय आपल्या? ह्याला ग्रीन लाईफ आणि कार्बन. ग्रीन लाईफ आणि कार्बन वापरले. हम्म. अच्छा. माहिती कुठून भेटली होती आपल्याला? मी मोबाईलवर तुमचे व्हिडिओ बघितले होते. ओके. ते व्हिडिओ एवढे बघितले की मी 100 व्हिडिओ बघितलेले आहेत. मग त्याच्यानुसार मी थोडी माहिती म्हणजे अशी गोळा केली. ओके. म्हणलं रासायनिक वरनं आपलं नको आहे, मग तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं.
मग तुम्ही मला सांगितलं, मग त्यावेळेस मी डायरेक्ट म्हणलं वांग्याला वापरायचं. त्यावेळेस कारली चालू होती आपली. हा हा तर मग कारली निम्म्या टप्प्यात संपत आलती. हम्म. पण ह्याचा जबरदस्त रिझल्ट आहे. आपण वांग्याला हे वापरलं. वांग्याला वापरले. हा, वांग्याला वापरलं. आज जर बघितलं तर वांग्यामध्ये काय काय समस्या राहिली इतर शेतकऱ्यांना? आता काय आहे, कीड तर आहेच. बरोबर. खालनं पिवळेपण पडणं हम्म किंवा शेंडाळी. हम्म. ह्या शेंडाळीला तर जास्त प्रभाव आहे याला. ओके. पण ह्याने आपल्याला काहीच नाही, कसलीच अडचण नाही. आपण हेच वापरले. म्हणजे पूर्ण प्लॉट फक्त ग्रीन लाईफ आणि कार्बन वर आहे. हा 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 हा, फक्त 2च आहे. वरतून रासायनिकचे जे स्प्रे वगैरे ते काहीच काहीच झालं नाही, नाही. काहीच नाही स्प्रे. काय बोलताय? आजपर्यंत एक सुद्धा केमिकल वापरलेलं नाहीये याला. काहीच वापरलेलं नाही, फक्त ऑर्गॅनिकच. फक्त ऑर्गॅनिकच. अच्छा, आता ताईंनी मग अनुभव सांगितला होता का भाजी खूप छान लागते? हो, टेस्ट चांगली आहे. टेस्ट चांगली आहे का? हो, अच्छा, म्हणजे आम्ही तुम्ही स्वतः घरात पहिली करून बघितली. ओके. ताजं नेलं केलं, त्याच्यामुळे खूप फरक जाणवला. अच्छा, आज तुम्ही दोघं समाधानी का एकदम? बिनधास्त, काही नाही. उलट माल कमी झालं, झाड फ्रेश आहेत सगळ्यात. हो ना. फ्रेश झाड आहेत, अजिबात कुठली त्याला ही नाही. उलट त्याला असं म्हणजे काय काय कसं पाऊस झाला की हे होतं, वातावरण चेंज झालं की तसं याला काहीच नाही अजूनपर्यंत. काहीच नाहीये. म्हणजे पूर्ण प्लॉट आणि कार्बन आणि ग्रीन लाईफ कसं दिलं होतं आपण ऍप्लिकेशन? आपण ड्रिंचिंग केलं तर सर याला. ड्रिंचिंग केलं तर? हा, ड्रीप नाहीये? नाहीये. हे पाट पाण्याचं ड्रिंचिंग केलं. पहिलं ड्रिंचिंग केलं, त्याच्यानंतर एक 25 दिवस म्हणजे 15 दिवसाचा सांगतात गॅप. पण आपण डायरेक्ट त्याला एक महिन्याने दिलं परत. अच्छा, बर. आज पण शेतकरी म्हणताय का रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही. काय बोलाल ताई याच्यावर तुम्ही? अजिबात नाही, चुकीचं आहे. ऑर्गॅनिक वापरून एकदा प्रयत्न करून तर बघा, एकदा करा, मग तुम्हाला कळेल की कसं आहे. रासायनिक मुळे किती नुकसान होतंय शरीराचं हे आपल्याला अजून माहिती नाहीये. अंतर्गत होते म्हणून कळत नाही. पण ज्या वेळेस तुम्ही हे ऑर्गॅनिक वापरताल आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शरीरावर होईल, तेव्हा कळेल. खरे खरे. आता मला सांगा, तुम्ही तुम्ही पण सोबत शेती बघता बरोबर ना? हो, सरांसोबत तुम्हाला प्लॉट मध्ये काय बदल दिसतो? खूप फ्रेश आहे, रोग नाहीये कसला, आणि झाडाची ग्रोथ खूप चांगली आहे. चमक वगैरे? खूप 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 वांग्यांवरची चमक सुद्धा खूप छान आहे आणि झाडाची ग्रोथ खूप चांगली आहे. इतर जे शेतकरी भाजीपाला करणारे किंवा बाकीच्या ज्या महिला आहे, आज त्यांना जास्त ज्ञान नाहीये शेतीबद्दल. ते रासायनिकच्या खूप आहारी गेलेले, बरोबर ना? काय सांगाल अशा शेतकऱ्यांना? तुम्ही एकदा ह्याचा प्रयत्न करा, एकदा हे वापरून पहा, एवढं सांगायला. कारण का कसं आहे, जेव्हा स्वतः अनुभव घेतो तेव्हाच कळत असते. तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा, मग तुम्हाला कळेल काय ते. अच्छा, समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसते तर आज काय कंडिशन असते प्लॉट? काय औषधं मारूनच 5 दिवसाला फवारणी आहेच. 5-6 दिवसाला आहेच फवारणी. हे वापरा, ते वापरा. म्हणजे काही म्हणजे 5-6 दिवसाला आहेच. त्यापेक्षा महिन्यातनं 2दा फवारणी केली तर हे अंग काहीच वाटत नाही तसं. आता याला शेवटचा स्प्रे कधी घेतलेला आहे? कधी आत्ता खाल्लं का? नाही नाही, वरतून फवारणी वरनं नाहीच याला वरनं. किती दिवसापासून फवारणी नाही? माझ्या एक हिशोबाने महिना होऊन गेला. महिना झालं. काय बोलताय? हा, हो. महिन्यापासून स्प्रे नाही? 1 महिना. इथं वांग्याला तर दिवसाआड स्प्रे चालू आहे रोज कसला शेतकऱ्यांचा. spray हो, नाही लई येत. ह्याला काहीच नाही वरनं अजून तसं. महिना झालं. अच्छा, आणि जमिनीबद्दल तुम्ही अनुभव सांगितला तर जमीन मऊ झाली ना? हा, भुसभुशीत झाली, भुसभुशीत झाली जमीन अशी. अगोदर कशी होती जमीन? जमीन अशी कडक होती जमीन. कडक लागायची. कडक लागायची का? कडक कडक. अच्छा, म्हणजे आपण ह्याचा प्रयोग, ह्या औषधाचा प्रयोग आपल्या लसणावर बी केलेला आहे. तिथं काय अनुभव मिळाला? लसूण एक फुटाची त्याची साईज झालेली, साईजला नसते, उंची त्याची. डायरेक्ट? हा, लोक काय आमकं हे टाकायचं ते टाकायचं, आपण फक्त हेच वापरले त्याला आतापर्यंत 2दा. हो ना. हा. म्हणजे हे वापरल्यानंतर खर्च कमी होणार का? हा, काहीच नाही, 1 नंबर आहे उलट. तुमचा खर्च कमी, वेळ कमी, बिनधास्त राहू शकतो माणूस. आणि रिपोर्ट पण फास्ट आहे हा, एकदम. रिपोर्ट बघा, रासायनिक म्हणजे कसं आहे, आज मारलं की तुम्हाला उद्यापर्यंत दिसणार 4 दिवस. तसं ही हळूहळू हळूहळू तुम्हाला याचा रिझल्ट 10 दिवसात असा दिसेल की पुढच्या 15 दिवसात तुम्हाला अजून त्याचा फरक पडलेला दिसेल. तुमचे जे चुलते बरोबर ना, त्यांनी पण वापरलं तर हा. काय अनुभव होता? नवनाथ शेवते म्हणून आहेत ते. हा, हा. त्यांनी बी वापरलं तर त्यांनी कांद्याचं रोप असतं ना, ते त्याला वापरलं होतं. ओके. त्यांना 7 दिवसात रिझल्ट आलता त्याचा डायरेक्ट? डायरेक्ट. हा, मग त्यांनी मला सांगितलं, ते तर घेतच नव्हते, ते माझ्या बरोबर आलते फक्त. मग त्यांना मी त्यातलं थोडं औषध दिलं, ते म्हणले मला 7 दिवसात रिझल्ट आलाय. मग ते म्हणले हे प्रोडक्टचं 1 नंबर आहे. त्यांच्या नंतर मी सोडलं, मी ड्रिंचिंग केलं त्याला. रिझल्ट जबरदस्त आहे सर. अच्छा, चालेल चालेल. खूप छान माहिती दिली दोघांनी पण. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा सर. कपिल सुरेश शेवते, अच्छा, तालुका? पुरंदर, पुरंदर. सासवड. अच्छा, मोबाईल नंबर सांगा.
78 हम्म. 75 84 28 25. चालेल चालेल, खूप छान माहिती दिली, धन्यवाद. धन्यवाद.